नमस्कार. काल दत्तजयंती होती आणि आपलं पारायण संपूर्ण झालं. तर आज शुक्रवार, आज पारायणाचं उद्यापन करायचं म्हणून झुणका भाकरीचा नैवेद्य केला होता मी. तर झुणक्यासाठी चरचरीत तापलेल्या तेलामध्ये आलं लसूण क्रश करून मी टाकलं होतं फोडणीला. कोथिंबीर पण टाकली फोडणीमध्येच आणि त्याच्यानंतर मग बारीक उभा चिरलेला कांदा छानपैकी परतून घेतला. त्यामध्ये घातली हळद, जिरेपूड, धणेपूड, लाल मसाला, लाल तिखट आपलं आणि मालवणी मसाला हे सगळं घालून घेतलं. मीठ पण चवीपुरतं घालून घेतलं आधीच आणि त्यानंतर हे सगळं परतलं सुकंच. मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं मसाला लागू नये म्हणून आणि तेही मिक्स करून घेतलं व्यवस्थित. त्यानंतर मग सुकं बेसन आपलं त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि ते छान परतलं म्हणजे सगळीकडे तो जो मसाला आहे कांद्याला लागलेला तो सगळीकडे पसरेल. आणि मग पाण्याचे थोडे हापके मारले त्याच्यावरती. कारण की अगदीच सुका असेल तर तो मग खाली जास्त लागेल आणि चवही तेवढी लागणार नाही. तर थोडेसे पाण्याचे हापके मारावे लागतील. आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि 2-3 मिनिटांनंतर मग उघडून बघितलं. परत एकदा त्याला व्यवस्थित परतवून घेतलं. अशा प्रकारे मग तो झुणका आपला जो आहे ना, तो रेडी झाला. ठीक आहे. आणि ह्याला खूप जास्त पण शिजवायचं नाही आहे. पण अगदी म्हणजे खाली लागू देऊ नका. मग कोथिंबीर वरून टाकली आणि आपला झुणका जो आहे तो रेडी झाला आहे. थँक यू सो मच.